मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिलाय की राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला एकत्र जाहीर केले जातील। आचारसंहिता 20 डिसेंबर पर्यंत लागू राहील आणि एक्झिट पोल जाहीर करण्यास बंदी असेल। सोशल मीडियावर रील स्टार म्हणून लाखो फॉलोअर्स असलेल्या शैलेश रामगुडेने मुंबईतील IT इंजिनियर तरुणीला देखील प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे स्वप्न दाखवले। पुढे तिचे 22 लाख रुपयांना फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी भांडूप पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे। संभाजी कादंबरीचे लेखक व माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला सांगितले की छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराची कोणतीही नोंद उपलब्ध नाही। त्यांच्या कादंबरीतील एका उल्लेखावरून तक्रार झाल्याने त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते। मीरा भाईंदरच्या डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्प सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला असून अधिसूचना लवकरच जारी होणार आहे। स्थानिक विरोध, पर्यावरणीय परिणाम आणि भू उपयोगातील अडचणींमुळे हा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। कोकण सहलीवरून परतणाऱ्या नाशिकच्या विद्यार्थ्यांचा बसचा पुणे बेंगळुरू महामार्गावर अपघात झाला। कराड तालुक्यातील वाठार गावाच्या हद्दीत विद्यार्थ्यांची बस पुलावरून खाली कोसळली। 42 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे। बुलढाणा नगरपालिका निवडणुकीत बोगस मतदानाच्या घटना घडल्या असून 3 बोगस मतदार पकडले गेले। एका तरुणाला मतदान प्रतिनिधींनी मारहाण केली। काँग्रेसने घाटाखालून गाड्या भरून बोगस मतदार आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वैभव नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। मालवणमध्ये एकनाथ शिंदे यांनीच पैशांच्या मोठ्या बॅग आणल्या होत्या, पैसे वाटूनच हे लोक जिंकले आहेत असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे। नाशिक जिल्ह्यात आज 2 डिसेंबर रोजी 11 नगर परिषद निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडत असताना भगूर नगर परिषद मतदारसंघात मात्र मतदानावेळी मोठा गोंधळ निर्माण झालाय। शिवसेनेच्या एका उमेदवाराचेच नाव मतदार यादीत सापडत नसल्याने मतदारांमध्ये आणि निवडणूक यंत्रणेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल पुढे ढकलून 21 डिसेंबरला जाहीर करण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने दिलाय। या निर्णयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत पहिल्यांदा अशी निवडणूक पाहतोय, हे यंत्रणेचे अपयश आहे असं म्हणत निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। शिक्षकांच्या प्रशिक्षित कमतरतेच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात त्या पदावर नियुक्त केलेल्या शिक्षकांना पेन्शन व अन्य सेवा लाभ नाकारू नयेत असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने गेली 24 वर्षे न्यायालयात प्रलंबित असलेला खटला निकाली काढला। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।